आज पार्लरला येण्याची इच्छाच नव्हती, कारण माझी आज तब्येत ठीक नाही आहे. मला थोडी कणकण पण जाणवत होती आणि ताप पण जाणवत होता. पण म्हटलं घरी राहिलं का परत आजारपण अजून वाढतं, त्यापेक्षा म्हटलं घरी राहायला नको, आपण आपल्या पार्लरला जाऊया. कारण कसं होतं की घरात असलं का मग नुसतं पडून राहा, काही काम नको आणि माझा वेळ घरी जात नाही. कारण कसं होतं की आम्ही दोघेच आहे घरी, हे जातात सकाळी कामाला निघून आणि मग मी एकटी राहिले. मग त्यापेक्षा नको म्हटलं आपल्या दुकानावर जाऊया. आणि मग केलं पार्लरमध्ये गेलं तर काही कामं पण होती, क्लायंट पण होतात आणि वेळ पण निघून जातो. मग पोहोचले मी पार्लरला. पार्लर असं व्यवस्थित आवरून घेतलं आणि ह्या हेअरकटला ज्या माझ्याकडे ह्या मावशी आलेल्या ना, हेअरकट करून घेतला, सेटिंग करून घेतली आणि पैसे द्यायच्या टायमाला म्हणतात एवढे पैसे कशाला लागतात. म्हटलं मावशी जिकडे तुम्हाला स्वस्तात भेटत असेल तुम्ही तिकडे जा. आणि मला गणपती बुक करण्यासाठी जायचं होतं. मग म्हटलं आज पहिलं गणपती बघूया जाऊन. मग मी एक ठिकाणी गणपती बघायला गेले, पण मला तिथले प्राईस पण नाही आवडले आणि गणपतीचे मूर्ती पण हवे तशा काही भेटली नाही मला. मग ते बघितलं आणि परत पार्लरला निघाले. म्हटलं नको आहे, कारण का आता जशी हवी तशी मला मूर्ती भेटलीच नाही. त्यामुळे आले परत पार्लरला मी.